श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री गुरुभ्यो नमः। श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः। योगीशरूपं परमात्मवेशं सदानुरागं सहकार्यरूपं वरप्रसादं विबुधैकसेव्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीमद्भागवतमहापुराणे पंचमस्कन्धे अथाष्टमोऽध्यायः। भरताचा मृगाच्या मोहाने मृगयोनीत जन्म। श्री शुक म्हणतात, एकदा भरत गंडकीमध्ये स्नान करीत नित्यनैमित्तिक कर्मे आटोपून प्रणवाचा जप करीत 3 मुहूर्तपर्यंत नदीकाठी बसून राहिला होता. राजा त्याच वेळी तहानेने व्याकुळ झालेली एक हरिणी पाणी पिण्यासाठी एकटीच त्या नदीच्या तीरावर आली. ती पाणी पित असतानाच जवळच गर्जना करणाऱ्या सिंहांची लोकभयंकर आरोळी तिच्या कानावर पडली. स्वभावताच भित्री अशी ती साशंक नजरेने आजूबाजूला पाहत जात असता जेव्हा तिच्या कानावर ती भीषण आरोळी पडली, तो सिंहाच्या भीतीने तिचे काळीज धडधडू लागले आणि डोळे भयभीत झाले. तहान तर अजून भागली नव्हती, परंतु आता तर प्राणावर बेतले होते. म्हणून भयभीत होऊन एकदम नदी पार करण्यासाठी तिने उडी मारली. तिच्या पोटामध्ये गर्भ होता. उडी मारतेवेळी अत्यंत भयभीत झाल्यामुळे तिचा गर्भ गर्भाशयातून बाहेर येऊन नदीच्या प्रवाहात पडला. सिंहाच्या भयाने लांब उडी मारल्यामुळे त्या हरिणीचा गर्भपात झाला. त्यामुळे तसेच कळपापासून ताटातूट झाल्या कारणाने ती अत्यंत दुःखी झाली. त्यातच उडी मारताना एका दरीत कोसळून मरण पावली. राजर्षी भरताने बिचारे हरिणीचे पाडस आपल्या आईची ताटातूट होऊन नदीच्या प्रवाहात वाहत आहे असे पाहून त्याला त्याची दया आली आणि त्या मातृहीन पाडसाला तो आपल्या आश्रमात घेऊन आला. त्या पाडसाविषयीची भरताची ममता दिवसेंदिवस वाढतच गेली. तो नेहमी त्याचे पालन पोषण करणे, त्याचे लाड करणे, त्याला चुचकारणे यासारख्या चिंतेतच मग्न झाला. थोड्याच दिवसात त्याचे यम, नियम आणि भगवतपूजा इत्यादी आवश्यक कृत्ये एक एक करून कमी होत होत शेवटी सर्वच बंद झाली. आता त्याचा असा विचार सुरू झाला, पहा ना, केवढी खेदाची गोष्ट आहे. या गरीब बिचारा मृगपाडसाला कालचक्राच्या वेगाने आपला कळप, सुरूद आणि बांधवांपासून लांब सारून माझ्याजवळ आणून सोडले. हे मलाच आपला मातापिता, भाऊबंद आणि कळपातील सोबती समजत आहे. त्याला माझ्याशिवाय इतर कोणाची माहिती नाही आणि माझ्यावरच याचा पूर्ण विश्वास आहे. शरणागताची उपेक्षा करण्यातील दोष मी जाणतो, म्हणून मला आता सर्व प्रकारे दोषबुद्धी सोडून या माझ्या आश्रिताचे चांगल्या तऱ्हेने पालन पोषण आणि लाड केले पाहिजेत. शांत स्वभावाचे आणि गरिबांचे हितचिंतक सज्जन अशा शरणागताचे रक्षण करण्यासाठी आपल्या मोठ्यातल्या मोठ्या स्वार्थाचीही कधीच पर्वा करीत नाहीत. अशा प्रकारे त्या हरिणाच्या पाडसामध्ये आसक्ती वाढत गेल्याने उठता बसता, झोपताना, फिरताना, कोठेही थांबताना आणि भोजन करतेवेळीसुद्धा त्याचे चित्त त्याच्या स्नेहपाशामध्ये बांधलेले राहत असे. जेव्हा त्याला दर्भ, फुले, समिधा, पाने किंवा फळेमुळे आणावयाची असत, तेव्हा लांडगे आणि कुत्र्यांच्या भीतीने तो त्याला बरोबर घेऊन वनात जात असे. वाटेत इकडे तिकडे कोवे, गवत वगैरे पाहून भाबडेपणाने ते हरिण पाडस थांबत असे, तेव्हा तो अत्यंत प्रेमळ मनाने, दयाबुद्धीने त्याला आपल्या खांद्यावर घेई. कधी कडेवर घेऊन तर कधी छातीशी धरून त्याचे लाड करण्यातच त्याला आनंद मिळत असे. राजराजेश्वर भरत नित्यनैमित्तिक कर्मे करतेवेळीसुद्धा मध्येच उठून त्या पाडसाला पाही आणि जेव्हा त्याच्यावर त्याची दृष्टी पडत असे तेव्हा त्याचे चित्त शांत होत असे. त्यावेळी त्याला आशीर्वाद देत तो म्हणे, वत्सा, तुझे सर्वत्र कल्याण असो. जर ते कधी दृष्टीस पडले नाही तर पैसा चोरीला गेलेल्या गरीब माणसाप्रमाणे त्याचे चित्त अत्यंत उद्विग्न होऊन जात असे आणि नंतर त्या पाडसाच्या विरहाने अंतःकरण व्याकुळ होऊन करुणेने त्याच्याविषयीच शोक करीत मोहाने तो असे म्हणे, अहो, आईविना असलेले गरीब पाडस दुष्ट पारध्यासारखी बुद्धी असलेल्या माझ्यासारख्या पुण्यहीन नीचावर विश्वास ठेवून राहिले आणि आताही मला आपला मानून मी केलेल्या अपराधांची सत्पुरुषांप्रमाणे मला क्षमा करून परत येईल ना? पुन्हा मी त्याला या आश्रमाच्या बागेत भगवंतांच्या कृपेने सुरक्षित राहून निर्विघ्नपणे हिरवेगार गवत चरताना पाहू शकेन ना? एखादा लांडगा, कुत्रा,
कळपाने हिंडणारी डुकरे किंवा एकटेच फिरणारे वाघ इत्यादी त्याला खाऊन तर टाकणार नाही ना. अरे, संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी प्रगट होणारा वेदत्रयीरूप भगवान सूर्य अस्ताला जाऊ पाहत आहे, तरी त्या हरिणीची माझ्याकडे असलेली अनामत अजून परत आली नाही. तो हरिण राजकुमार पुण्यहीन अशा माझ्याकडे येऊन आपल्या मृगपाडसाला शोभणाऱ्या निरनिराळ्या मनोहर आणि दर्शनीय क्रीडांनी आपल्या माणसांचा शोक नाहीसा करून मला आनंदित करील काय? कधी कधी मी लटक्या रागाने खोट्या समाधीचा बहाणा करून डोळे मिटून बसत असे, तेव्हा तो घाबरून माझ्याजवळ येऊन जलबिंदूंसारख्या कोमल शिंगांच्या टोकांनी माझे अंग खाजवीत असे. मी कधी दर्भांवर हवन सामग्री ठेवीत असे, तेव्हा तो त्याला तोंड लावून ते अपवित्र करीत असे. त्यावर मी रागावल्यानंतर तो भयभीत होऊन स्वतःचे बागडणे सोडून एखाद्या ऋषिकुमाराप्रमाणे स्तब्ध बसत असे. त्याच्या खुरांच्या खुणा जमिनीवर पाहून, अहो, या तपस्विनी धरतीने असे कोणते तप केले आहे की जी त्या अतिनम्र कृष्णमृग पाडसाच्या छोट्या छोट्या सुंदर सुखद आणि कोमल खुरांच्या खुणांनी पाडसरूपी धन हरवल्यामुळे अत्यंत व्याकुळ आणि दीन झालेल्या मला त्या द्रव्याच्या प्राप्तीचा मार्ग दाखवित आहे आणि स्वतः आपल्यालाही सगळीकडे त्या पदचिन्हांनी शोभिवंत करून स्वर्ग मोक्षाच्या इच्छुक ब्राह्मणांसाठी यज्ञस्थळ तयार करीत आहे. ज्या जमिनीवर काळवीट वावरतात ती जमीन शास्त्राने यज्ञाला योग्य मानली आहे. चंद्रावरील हरिण पाहून ज्याची आई सिंहांच्या भयाने मेली होती, तेच मृगपाडस आपल्या आश्रमातून चुकलेले पाहून दीनवत्सल भगवान चंद्र त्याची दया येऊन त्याचे रक्षण तर करीत नसेल ना? किंवा आपल्या पुत्राच्या वियोगरूप वडवानलाच्या प्रखर ज्वालांनी हृदय होरपळल्याने मी एका मृगबालकाचा आश्रय घेतला होता. आता ते निघून गेल्याने माझे हृदय पुन्हा कासावीस होऊ लागले. म्हणून हा चंद्र आपल्या शीतल, शांत, स्नेहपूर्ण अशा मुखातून निघणाऱ्या पाणीरूपी अमृत किरणांनी मला शांत करीत असेल का? अशा रीतीने जे पूर्ण होणे सर्वथैव अशक्य होते, अशा विविध मनोरथांनी भरताचे चित्त व्याकुळ होऊ लागले. मृगबालकाच्या रूपाने ओढवलेल्या प्रारब्ध कर्मामुळे बिचारा भरत भगवत आराधनारूप कर्म आणि योगानुष्ठान यांपासून दूर गेला. नाहीतर ज्याने मोक्षमार्गातील साक्षात विघ्न समजून आपल्याच काळजाचा तुकडा असलेल्या पुत्रांचाही त्याग केला होता, त्याचीच मनुष्येतर हरिण पाडसामध्ये अशी आसक्ती कशी निर्माण होऊ शकली असती? अशा प्रकारे विघ्नांच्या आहारी जाऊन राजर्षी भरत योग साधनेपासून भ्रष्ट झाला आणि त्या मृगबालकाच्या पालन पोषण आणि लाड प्रेमात मग्न राहून आत्मस्वरूपाला विसरला. याच वेळी अटळ असा प्रबळ वेगवान भयंकर काळ उंदराच्या बुयात साप घुसावा तसा त्याच्या शरीरात घुसला. त्यावेळी सुद्धा ते पाडस त्याच्याजवळ बसून पुत्राप्रमाणे शोकाकुल झाले होते. त्याला अशा स्थितीत पाहून त्याचे चित्त त्याच्यातच गुंतून राहिले होते. अशा प्रकारच्या आसक्तीमध्येच हरिणाबरोबरच त्याने शरीराचाही त्याग केला. त्यानंतर अंतकालीन भावनेप्रमाणे इतर सामान्य मनुष्यांप्रमाणे त्याला मृगयोनीच मिळाली, परंतु त्याची पूर्वजन्म स्मृती मात्र नष्ट झाली नव्हती. भगवत आराधनेच्या प्रभावाने या योनीत सुद्धा मृगरूप येण्याचे कारण जाणून तो अत्यंत पश्चाताप करीत म्हणू लागला, अहो, केवढी ही खेदाची गोष्ट! मी संयमशील महानुभावांच्या मार्गापासून भ्रष्ट झालो. वास्तविक मी मोठ्या धैर्याने सर्व प्रकारची आसक्ती सोडून एकांत आणि पवित्र वनाचा आश्रय घेतला होता. तेथे राहून जे चित्त मी सर्व भूतात्मा श्री वासुदेवांमध्ये निरंतर त्यांच्याच गुणांचे श्रवण, मनन आणि संकीर्तन करून तसेच प्रत्येक क्षण त्यांचीच आराधना आणि स्मरण इत्यादींनी सफल करून स्थिरभावाने पूर्णपणे त्यांच्यातच लावले होते. पण अज्ञानी अशा माझे तेच मन अकस्मात एका लहानशा हरिण शिशूच्या मागे लागून आपल्या ध्येयापासून ढळले. अशा प्रकारे हरिण बनलेल्या राजर्षी भरताच्या मनामध्ये जी वैराग्य भावना जागृत झाली ती लपवून ठेवून त्याने आपल्या हरिणी मातेचा त्याग केला आणि तो जन्मभूमी कालंजर पर्वतावरून निघून पुन्हा शांत स्वभावाच्या मुनींना प्रिय अशा पुलस्त्य आणि पुलह ऋषींच्या आश्रमात भगवंतांच्या शालग्राम तीर्थामध्ये आला. येथेही काळाची प्रतीक्षा करीत आसक्तीच्या मोठ्या भयाने एकटाच राहून तो सुकलेली पाने, गवत, वेली यांचा पाला खाऊन पोट भरीत मृगयोनीची प्राप्ती करून देणाऱ्या प्रारब्धाच्या समाप्तीची वाट पाहू लागला. शेवटी त्याने आपले अर्धे शरीर गंडकी नदीच्या पाण्यात बुडवून सोडले. अध्याय 8 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया पंचमस्कंदे भरतचरितेष्टमोऽध्यायः.
यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायणो नमोऽस्तु ते। मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे। भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो। नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरिं परम्। हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाऊली वरदहस्तधर मम श्री तव प्रेमलाभो जन्म जन्मान्तरी। उद्धारावे चैतन्यघन श्री सद्गुरु हरिराया। काही मला सेवनही न झाले तथापि तेणे मज उद्धरिले। आता तरी अर्पिन प्राण त्याला विसरू कसामी गुरुपादुकाना। दुरी तुझहूनी राहिले सांगमी का फुका जीवनी जाहल्या कैक चुका। आता चरणी तुझ्याच अर्पण ही काया क्षमा कर श्री सद्गुरुराया। श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।